नमस्कार मित्रांनो, आत्ता मी एक व्हिडिओ पाहिला. आमचे आमदार योगेश सागर साहेबांनी म्हटले की बीएमसी मध्ये मोठा फ्रॉड आहे आणि सर्व IAS ऑफिसर्स याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याच्यावर SIT बसवावी. हे खरोखर खरी गोष्ट आहे आणि जर असं काय असेल तर मी मेन विटनेस म्हणून यायला तयार आहे, कारण मला यांची सर्व अंडीपिल्ली माहिती आहेत. म्युन्सिपल कमिशनर पासून ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर पासून ब्युटिफिकेशनमध्ये, रस्त्यामध्ये, ब्रिजेसमध्ये यांनी कसे घोळ घातलेला आहे ह्याच्याबद्दल मी चांगली माहिती देऊ शकतो. इव्हन स्मार्ट मीटर्स आणि इलेक्ट्रिक मीटर्स बद्दल पण त्यांच्या विरुद्ध मी फौजदारी खटले केलेले आहेत. तर ज्या मॅडमनी, कोण मिनिस्टर होते मला लक्षात नाही आलं कारण मला व्हिडिओमध्ये कळलं नाही, त्या मॅडमनी म्हटलं की आम्ही प्रोब करू, आम्ही चौकशी करू. मला म्हणायचं आहे की चौकशी वगैरे हे सर्व तुमच्या मनात काय नसेल पण हे कधी होतच नाहीये. चौकशी ही फक्त लोकांच्या डोळ्यात धूळ घालण्यासाठी आहे. कारण असं आहे की आपण 12 करोडचे 7 टॉयलेट केलेल्याची इन्क्वायरी बसवलेली. 7 टॉयलेटसाठी 12 कोटी खर्च केलेले आहेत आणि ते ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर सिटी यांच्यावर आपण इन्क्वायरी लावलेली होती. मी RTI केल्यावर असं म्हटलं जातं की त्याच्याबद्दल काही पेपर्स नाही आहेत. तर अशा प्रकारे हे तुमचे जे प्रोब आहेत ना ह्याच्याबद्दल आम्हाला विश्वास वाटत नाहीये. त्यामुळे हे प्रोब वगैरे सोडून प्रायमा फेसिया, प्रथमदर्शनीय हे खोटं दिसतंय तर FIR रजिस्टर करा. FIR रजिस्टर केल्यावर ते कोर्टाच्या हातात जाईल. आज तुमचं प्रोब म्हणजे कोर्टाच्या हातात जात नाहीये. तेरी बी चूप और मेरी बी चूप अशा प्रकारे आमचे काही आमदार खासदार करतात. मी सर्वांचं म्हणत नाही, पण तुमच्या प्रोबमध्ये लोकांचा विश्वास नाहीये. कारण आतापर्यंत तुमचे प्रोब काय चालले आहेत आणि काय नाही चाललेत आम्ही पाहिलेलं आहे. तर त्यामुळे FIR रजिस्टर करा आणि त्याच्यामध्ये खुल्ला म्हणा की ज्या पब्लिकना येऊन विटनेस म्हणून यायचं असेल तर त्यांनी यावं. लोगों, मैं इसलिए वीडियो बना रहा हूं कि अभी हमने एक वीडियो देखा जहां एक हमारे आमदार योगेश सागर साहब ने बताया कि BMC में टोटल फ्रॉड है और 6 के 6 या जो IAS ऑफिसर्स हैं उनके खिलाफ SIT होना चाहिए. ये सही है. SIT तब बनेगी जब FIR होगा. तो ये FIR नहीं करते हैं. आप देखिए हमारे सब जो आमदार खासदार है ये FIR की मांगे नहीं करते हैं, ये इंक्वायरी की मांगे करते हैं या प्रोब की मांगे करते हैं जो बाद में मैनेज हो सकता है, सेटल हो सकता है, कुछ भी हो सकता है. तो FIR रजिस्टर करो ताकि पब्लिक के सामने सही में क्या है वो पता चले और पब्लिक को उसमें विटनेस जाने के लिए उनको अधिकार मिलेगा. वो पुलिस को जाके मिल सकते हैं, बोल सकते हैं हमको इसमें आप विटनेस बनना है और हम ये जो ऊपर IAS ऑफिसर्स बैठे हैं ना उनकी पूरी तरह से पोल खोल करेंगे. इन्होंने रोड में टोटल चोरी की है, उसका मेरा FIR अभी हो रहा है. इन्होंने ब्यूटिफिकेशन में हजारों करोड़ का फ्रॉड किया है. यहाँ तक कि हमारे म्युन्सिपल कमिश्नर गगरानी ने झूठे दस्तावेज बनाए हैं और उसकी साइन जो है उनके PA जो चौरे साहब ने किया है. तो इस तरह से हमारे IAS ऑफिसर्स पूरी तरह से इसमें शामिल है. एडिशनल म्युन्सिपल कमिश्नर सिटी भी शामिल है. ये सभी फ्रॉड में शामिल है और मैं चाहता हूं कि इसके FIR हो जाए और ना कि हमारे आंखों में धूल झोंकने के लिए आप प्रोब करें. ये प्रोब जो है उसके ऊपर हमारा बिल्कुल विश्वास नहीं है. हमको FIR चाहिए और योगेश सागर जी हम आपको सलाम करते हैं कि आपने ये मुद्दा उठाया. अगर आप चाहते हो तो हम आपसे मिलने के लिए तयार है. योगेश साहेब, मी आपल्याला भेटायला तयार आहे आणि मी ह्यांची प्रत्येक गोष्ट आपल्याला दाखवण्यास तयार आहे. ह्या महाराष्ट्राला ह्या लोकांनी लुटून काढलेलं आहे. या IAS लोकांनी महाराष्ट्राला लुटून काढलेलं आहे. ते कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि चांगले IAS ऑफिसर्सना वाचवणं हे आपले कर्तव्य आहे आणि आपण निश्चितपणे ह्या प्रोबमध्ये आपण एकत्र येऊन काहीतरी करूया ही आपल्याला नम्र विनंती. जय हिंद.